मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कालाष्टमी दुर्गाष्टमीसाठी व्रतकथा। जो कोणी दुर्गाष्टमीच्या दिवशी ही व्रतकथा ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, आपल्या मुलांची आणि पतीची दीर्घ आयुष्य होते आणि मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात। तर आता आपण दुर्गाष्टमीची व्रतकथा शिवलीलामृताच्या अध्यायामधला 6वा अध्याय ऐकणार आहोत। महाशिवरात्रीपर्यंत दररोज या अध्यायांचं पारायण करा, म्हणजे भगवान महादेव भोळा साम सदाशिव आपला तर होईलच, त्याशिवाय आपला होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। श्री गणेशाय नमो नमः। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या, गंगाधरा कर्पूर गौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आला आहे, अशा हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणार, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते, त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्री आणि प्रदोष ही व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झालेले आहेत। शौनक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीचा नलराजा आणि सत्यव्रती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता, तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरंगनाथ भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघींचीही तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलींसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसेच तिचे मुख गोल व नयन मनोहर होते। विधात्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे। ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल। हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फारच खूप खुश झाला। त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलींचे बारसे मोठ्या थाटात साजरे केले। रूपांची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले। म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले होते। सर्वत्र अतिशय आनंद चालत असताना एक पंडित म्हणाला, सांगितले सर्व भविष्य खरे आहे। सिमितिनीस तिच्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे, तो काहीही करून टळला पाहिजे। पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूपच खिन्न झाला। आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली किंवा कुणीतरी ब्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले। पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही, शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग, तू शंकराची भक्ती कर। मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊ देणार नाही। राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला। सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले। हळूहळू दिवस जात होते। एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती। 14 विद्या आणि 64 कला ती अतिशय निपुण झाली होती। आता सिमितिनी उपवर झाली। राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते। विचार करून त्यांचा मेंदू फार शिनला होता। सिमितिनीने आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती। तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे। तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुराच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत। वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती। तिचे मुखकमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे। नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असे। तिचे कुरळ केसे पाहून तिचे भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत। कमळे, हरणे, मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे। लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे। तिची सरळ नाशिका पाहून
पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे. तिचे लाल छुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते. कमंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दरवळणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तसेच सर्वत्र पडत असे. तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत. तिच्याशी गप्पा मारत. त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितीने मनातून घाबरली होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गैरवरल्या आवाजात सिमितीने तिला म्हणाली, हे माते, मी तुला शरण आली आहे. माझे सौभाग्याचे रक्षण कर. सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची मी पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ती दुर्गती टाळण्यासाठी, ते संकट टाळण्यासाठी मग मी आता काय करू. मग तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो. मी सांगते ते तू ऐक. तू सोमवारचे व्रत कर. तुला पंचाक्षरी मंत्राचे ओम नमः शिवाय या मंत्राचा कायम जप करत राहा आणि हे लक्षात ठेवा. आणखी काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षदा, फुले, पंचामृत, नैवेद्य, षोडोपचारांनी पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही संकट आले तरी ते व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळू नकोस. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नकोस. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत केले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होती. नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबाच्या प्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर, पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीही त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितीने यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणे सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण ती जेवू घालायला लागली. त्यांना चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिवमंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजा विधीत ती काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्यवर्धन होते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, तसेच त्याचे आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवलं की त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते. वेडा ठेवला की 4 पुरुषार्थ मिळाल्यासारखे होता. मनोभावे नमस्कार केला की आरोग्य लाभते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे मनातला भ्रम नाहीसा होते. शिवनामाचा जप केला तर त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात मिळते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच त्याच्या पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते. शिवाचे गुणगान ऐकले म्हणजे आधी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्यघोष केला की दूरवर कीर्ती पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी आपला जय होतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते प्राप्त होते. सिमितीने अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण केले. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्राब्ज सोन्याच्या मोरांनी राजाने आपल्या जावयास वर दक्षिणा दिल्या. वस्त्रे, अलंकार, रत्ने किती दिली याची तर गणतीच करणे कठीण आहे. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही त्याने जावयाला अंदन म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलावून त्याने स्वादिष्ट यथेष्ट जेवण देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या अधैर्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव करू लागतात. दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तरूपी तृणांकुर नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषद नगरीचे लोक सुद्धा वधू सिमितीनेला पाहून फार खुश झाले होते. चंद्राचा 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय असा तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकास भास वाटत होता. तिच्या श्वासावासूत सुगंध
भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमाच देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वऱ्हाडासह राजा इंद्रसेन नैषध देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्यांची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दात दासे आणि मोठी सेना येऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनजोगती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणे विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाचे म्हणजेच आपल्या जावयाचे रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते, पण अशा स्थितीत काय करावे ते त्यांना कळत नव्हते. धाव पळत आणि रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले. त्यांनी ही बातमी सांगितली. वृक्षस्थळ दुःखाने बडबडत राजा यमुना काठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीनेही तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या मुलींच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागले. सिमितीनेचा त्यावेळेचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली होती. समुद्राचे पाणी खूप तापले होते. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितीनीच्या बरोबर शोक सागरात आकंठ बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितीनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्यात चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सेनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत होते. अतिशय शोक करू लागली. माझा एकुलता एक लाडका बाळ या कालिंदेने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाळस कोठे आहे? माझा चित्रगंध कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्ये सोडले का? मध्ये शिवरात्रीला उपवास न करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले असे मी तरी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी भेदाभेद केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का? पंक्तिभेद केल्या का? दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले तेच मला कळत नाही. की मागच्या जन्मी दान देता पाहून म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले का? कुणी दाता दान करेल असे तेव्हा त्यात मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का? गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का? हरणी आणि हरिण तिच्या पाळसाला मी कधी विराचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी एकदम नष्ट झाले. मी आता काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी, राजा राणींनी कसे बसे सावरून धरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्यांची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेली. ते आपले नैषध देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूंना त्यांना कैद करून आणि तुरुंगात टाकले. सिमितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरत होती. मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टींचे तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमितीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनात बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार फार आश्चर्यचकित झाला होता. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होता. त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्यांचे तप मोडेल असे सौंदर्य त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण व लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहूनही येथील नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्यांनी चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणे सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या
देवीची भक्ती करता? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरांनीच निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकते. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात सामावतात. आदी पुरुष ज्याला म्हणतात तो आदी पुरुष म्हणजे साम सदाशिव. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले आहे. त्याचा सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली, रजंश म्हणून विरंची निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला. तो पुराण पुरुष असणारा हर साम सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव भोळा आहे. आम्ही आपल्या मनापासून त्यांची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्व, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू सर्व व्यापून जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले आहेत. ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी हे सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही नम्र उपासक आहोत. तेजस्वी अशा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजेच त्याचे अंतकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष साम सदाशिव आहे. जितके देव आहेत तितके सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्यासमोर हात जोडून सदोसदी उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराच्या दासाचाही दास आहे. चित्रगंधाचे नम्र आणि चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनापासून फार आनंद झाला. त्याने सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहावीस अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आई वडिलांना मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितीने फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल. माझ्या घरी जाऊन आई वडिलांच्या पायाची सेवा मी कधी करेन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज एखाद्या माशासारखी तळमळत आहे. तिचे सारे प्राण नेत्रात गोळा झाले असतील तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान दिले आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या जवळ येईन असे आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणी ही सप्रेम म्हणून भेट दिला. भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितिनीचे यमुनाच्या स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकाकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकाशी पण बोलत मात्र कुणी नव्हते. त्याने सिमितिनीला आपली ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होता. मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची बाळ तिने आपल्या गळ्यात घातलेली होती. तिच्या कमरेचा कमरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या गवताच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होते. अंगाला चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवतीभोवती भुंगे गुंजराव करीत होते. चित्रगंध राजाला असे एक टक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमितिनी त्याच्याकडे पाहत होते. चित्रगंध ही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जेचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती, पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ रेखले होते. चिंतेने तिचे शरीर खूप क्रुद्ध झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती लांगी काळवंडलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे झाला. तिने त्याला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितिनीने चित्रगंधाला सविस्तर सांगितले. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितिनीची मैत्रिणी तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनाच्या नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूने पकडून कैदेत ठेवले आहे. या सुंदरीची त्यामुळेच आज अशी दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आपल्या उत्तरेयाने तो आपले डोळे पुसत होता. सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्याचे नाव, गाव, कुठून आले हे सर्व विचारा. त्यांच्याबद्दलही जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. तुम्ही तिन्ही लोकांमध्ये आम्ही मुक्तपणे संचार करीत असतो. भूत, वर्तमान, भविष्य या सर्वांचे आम्ही पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्याजवळ जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले,
मुली तुझा पती मेला हे खरे नाही, तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून आणेन. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, हे तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील, पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमी तिने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात होते. खरोखर हाच आपला पती असेल काय? पण तो तर मृत्यू पावला तर तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केले नसते, आणि त्या सिद्धाबद्दल माझ्या मनात प्रेम दाटून येते आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करीन, 11 लाख वाती लावेन, 11 लाख बिल्वदळे तुला वाईन. सिमी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार श्री, आता तू खरोखरच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगता सिमी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमी तू विश्वास ठेवतो नक्कीच राजा चित्रगंध आहे, त्याच्याशिवाय असा तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोणी करणार नाही. तुझी कथा ऐकून या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. हे पाहिलंस ना, पुरे ग, आता बडबड करू नका, थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमी सगळ्यांना गप्प केले, पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची कळा झमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले. तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध राजा आपल्याकडे राज्याकडे आला आहे, तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्यांच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले, तर त्याचे राज्य त्याला परत दिले, त्याच्या आपल्या चुकीबद्दल क्षमा केली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आईवडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीरामच कौशल्याला भेटत आहे असे ही मायलेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मांधाला दृष्टी यावी, किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे व सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम व मौल्यवान नजराने घेऊन धावत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसा आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही वाटला होता. सर्व नैवेद्यपुरी लता पल्लव पताकांनी शृंगारलेले होते. मातापित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही या बातमी कळवण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक थांबले होते. राजाला जामात आले आहे अशी ही शुभ्र वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंदाश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम केला. सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागले. राजाने आपल्या खजिना सर्वांसाठी उघडा केला व ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदितिशयाने नाचत होता. त्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत येत होते. सिमीला सख्यांनी उत्तम प्रकारे सजवले. ते शिवनामाचा जय जयकार करीत होते. तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले होते. तिचे सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुकुमाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगुणी वेडा करून तिला खायला दिला होता. एक जण तस्त पुढे करीत होते. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. तिच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य अखंड राहील. आज खरोखर पुन्हा तेजाने तुझे अखंड झगमगत आहे. तू अशीच सुखात राहा. जो कोणी ही व्रतकथा ऐकेल त्याचे बी सौभाग्य अखंड राहील 7 पिढ्यांपर्यंत, आणि तुमच्या ज्या काही 7 पिढ्यांचे नरकात पडले असतील तर त्यांचा सुद्धा उद्धार होईल. अशी ही कथा सौभाग्याची आहे आणि कीर्ती विजय प्राप्त करून देणारी आहे. मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करून देणारी आहे. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताचे दिवशी पूजन केले. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाने खूप खुश होऊन आनंदाश्रू गायले. दशोदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला
मिरवत मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतले आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालवायस दिले. पाताळ नगरीतला सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणांनी आणखीन जास्त सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासू सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या आणि आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा तुझा अखंड सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे, असा सासू सासऱ्यांनी सुनेला आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैषध्य नगरीला आले. पृथ्वीवरचे सर्व मोठमोठ्यांनी राजांनी एकमेकांना चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्यासाठी निघून गेला. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. जो कोणी ही कथा ऐकेल, श्रवण पठण करेल, त्याला सुद्धा शंकराचे तप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. पुढे पित्यासारखेच म्हणून चित्रगंधासारखे तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध सिमितिनीला 10,000 वर्ष पृथ्वी सुखाने राज्य केले. पृथ्वीला नल राजाप्रमाणे चित्रगंधानेही आपले चांगले कीर्तीदायी दिशा पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्री, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू केली आणि शिवरात्रीची, सोमवार, प्रदोष या दिवशी ही कथा ऐकावी म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आपल्या मुलांचे, पतीचे दीर्घ आयुष्य होते. आपली कीर्ती दायी दिशामध्ये पसरते. असे हे सिमितिनीचे सुंदर सौभाग्यकारक वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतात त्याचे अखंड सौभाग्य वाढेल. कुणाचा पती दूर गेला असेल त्याचा पती लवकर पुन्हा परत येऊन भेटेल. ज्या विधवा स्त्रिया त्या ऐकतील तर पुढील जन्मी त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. आणि हे ऐकून सुद्धा सुरू केलेले सोमवार व्रत, जर एकदा सुरू केलेले सोमवार व्रत कोणी सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखादा हरवलेला मुलगा सुद्धा वापस येईल. हे आख्यान ऐकणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, धनसंपदा, ज्ञान, विद्या प्राप्ती होईल. मृत्यूची संकटे असतील तर ते टळतील. जवळचे गेलेले धन जे गेलेले असेल तर ते धन सुद्धा तुम्हाला परत प्राप्त होईल. त्यांच्या शत्रूंचा त्यांच्याकडून अगदी सहजतेने पराजय होईल. असे हे आख्यान होते सिमितिनीचे. म्हणजे एक तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थामध्ये स्नान केलेल्याचे, अमृत प्राशन केल्याचे, प्रयाग तीर्थामध्ये घर बसून स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती हे सिमितिनीचे आख्यान ऐकल्याने होईल. भक्तिरूप मासात यात स्नान करताच लागलेले सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट दूर होतील आणि तो अंतिशिव पदास प्राप्त होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. फक्त सज्जनांनी प्यावे. निंदक, राक्षस, तापट इत्यादींनी प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकार रूपांनी मध्येच पावे. असे हे सिमितिनीचे आख्यान होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.